आमचं 9 जुलैचे कार्यक्रम आपल्या पत्रकामध्ये आम्ही त्या ठिकाणी नमूद केलेले आहे। 9 जुलैला सकाळी 10 वाजता पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे पिंपरी जो नाशिक फाटा चौक आहे तिथे सकाळी 10 वाजता आमचं धरणे आंदोलन होणार आहे आणि त्यानंतर दुपारी 2 वाजता कलेक्टर कचेरीच्या समोर त्या ठिकाणी धरणे आंदोलन होणार आहे। पुणे जिल्ह्यातील सगळ्या कामगार संघटना आणि संलग्न असणाऱ्या कामगार संघटना सगळ्या एकत्र येऊन त्या ठिकाणी या संपामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवणार आहेत। कृपया सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती असेल की आपणही देखील जसं आता आमच्या जगताप साहेबांनी सांगितलं आपणही श्रमिक आहात, आपणही म्हणजे या सगळ्या बाबीमध्ये पुढे यावं आणि ही चांगली आपल्या माध्यमातून ही सगळी बातमी या शेवटच्या श्रमिकापर्यंत जावी अशी आपल्याला विनंती या ठिकाणी करतो। दुसरा हात, एक हात शेतकऱ्याचा, दुसरा हात कामगाराचा, जो या देशाला आर्थिक महासत्तेकडे नेऊ शकतो असे कामगारांचे हात तोडण्याचं काम, येणाऱ्या पुढची तरुण पिढीला त्या ठिकाणी देशदोडीला लावण्याचं काम जे केंद्रामध्ये बसलेलं सरकार जे करू पाहत आहे, त्यांनी कामगार कायद्यामध्ये मोठे बदल करून 4 श्रमसंहितामध्ये त्याची अंमलबजावणी करण्याचं त्या ठिकाणी केलेलं आहे। ज्याच्या विरोधात कामगार संघटना कृती समिती या देशव्यापी 13 कामगार संघटना आहेत, त्याच्यामध्ये जवळपास 12 कामगार संघटना एकत्र आल्यात आणि त्याला संलग्न असणाऱ्या प्रादेशिक पक्षाच्या ज्या ज्या राज्यांमध्ये कामगार संघटना आहेत त्या सगळ्या एकत्र येत असताना देशामध्ये एक मोठं कामगारांचं एक जन आंदोलन उभं राहिलं आणि या देशामध्ये जे कामगार कायद्यामध्ये मोठे फेरबदल केले, जे 29 कामगार कायदे 4 कोडमध्ये आणण्याचं जे मोठं महापाप या केंद्रामध्ये बसलेल्या सरकार करू पाहत आहे, त्याच्या विरोधात गेली 11 वर्षापासून सातत्याने कामगार संघटना संयुक्त कृती समिती देशामध्ये या सरकारच्या विरोधात अनेक वेळा आंदोलनं झालेली आहेत, पण किमान या सरकारचं त्या ठिकाणी कामगारांच्या बाबतीमध्ये एक उदासीनता त्यांच्याकडे पाहायला मिळाली। आमचं 9 जुलैचे कार्यक्रम आपल्या पत्रकामध्ये आम्ही त्या ठिकाणी नमूद केलेले आहे। 9 जुलैला सकाळी 10 वाजता पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे पिंपरी जो नाशिक फाटा चौक आहे तिथे सकाळी 10 वाजता आमचं धरणे आंदोलन होणार आहे आणि त्यानंतर दुपारी 2 वाजता कलेक्टर कचेरीच्या समोर त्या ठिकाणी धरणे आंदोलन होणार आहे। पुणे जिल्ह्यातील सगळ्या कामगार संघटना आणि संलग्न असणाऱ्या कामगार संघटना सगळ्या एकत्र येऊन त्या ठिकाणी या संपामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवणार आहेत। कृपया सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती असेल की आपणही देखील जसं आता आमच्या जगताप साहेबांनी सांगितलं आपणही श्रमिक आहात, आपणही म्हणजे या सगळ्या बाबीमध्ये पुढे यावं आणि ही चांगली आपल्या माध्यमातून ही सगळी बातमी या शेवटच्या श्रमिकापर्यंत जावी अशी आपल्याला विनंती या ठिकाणी करतो। आपल्याला कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर ईश्वर बाबळे साहेब आहेत, या ठिकाणी पुणे इंटरचे अध्यक्ष चेतन अग्रवाल आहेत, आमचे LICचे तिवारी साहेब आहेत, मी वसंतजी पवार सिटूजी यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात या ठिकाणी आपल्याला कामगार कायद्यामध्ये जे बदल होत आहेत त्याबद्दल माहिती द्यावी। मित्रो, आत्ताच आमच्या अध्यक्षांनी 9 जुलैच्या संपाबद्दलचं पार्श्वभूमी आपल्याला सांगितलेलं आहे। 9 जुलैच्या संपामध्ये 4 श्रमसंहिता आणि जनसुरक्षा विधेयक हे दोन्ही केंद्राने आणि राज्यांनी ही मागे घेतली पाहिजे, याच्यासाठी संपूर्ण देशभर 9 जुलैला कामगारांचा औद्योगिक बंद आहे। त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सुद्धा शेतकरी संघटनांची जी 214 संघटनांची जी कृती समिती आहे त्यांनी सुद्धा ग्रामीण भारत बंदची हाक दिलेली आहे आणि या दृष्टीनं या सर्व क्षेत्रातले कामगार या 4 श्रमसंहिता आणि जनसुरक्षा, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव आणि इतर सगळ्या असंघटित क्षेत्रातले योजना कर्मचारी म्हणून असतील किंवा आरोग्य क्षेत्रातले जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना सुद्धा सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळाला पाहिजे। त्यांना सुद्धा किमान 26,000 रुपये किमान वेतन आणि इतर सवलती त्यांना मिळाल्या पाहिजे। त्याच्यासाठी गेली 11-12 वर्ष हा सततचा संघर्ष त्या स्कीम वर्कर असतील, सगळ्या
असंघटित क्षेत्रातले जे सामाजिक सुरक्षेपासून वंचित राहिलेले घटक आहेत त्या असतील किंवा आता जो उल्लेख केला त्या घरेलू कामगार असतील त्यांच्यासाठी सुद्धा किमान वेतन सारखा कायदा केला पाहिजे. मंडळ करून त्याचा उपयोग झालेला नाहीये, कारण त्याच्यासाठी कुठलीही प्रकारची नियमावली घरेलू कामगारांच्या मंडळाच्या बाबतीत केलेली नाही. असंघटित क्षेत्रामधल्या कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीनं सरकार जे वल्गना करतायत त्यातलं कुठलीही गोष्ट अंमलात ते आणत नाहीये. आज त्यांनी ज्या 4 श्रमसंहितेच्या नावाखाली सरकारने भांडवलदारांना आणि निरनिराळ्या छोट्या उद्योगातील व्यापाऱ्यांना सरळ सुरक्षा कामगारांना न देता त्यांना वाऱ्यावर सोडून देण्याच्या दृष्टीनं सगळे कायदे केलेले आहेत आणि कामगारांनी संघटित होऊन त्याच्यासाठी जो काही लढा करायचा आहे तो करू नये म्हणून त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुद्धा जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे. आणि ह्या दोन्ही विरोधामध्ये आणि त्याचबरोबर जनतेला भेडसावणाऱ्या महागाई विरोधामध्ये आणि कामगारांना सर्व क्षेत्रातल्या कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठीचा हा 9 जुलैचा जो संप क्षेत्रातले आशा असतील, अंगणवाडी असतील, घरकामगार असतील, औद्योगिक क्षेत्रातला कामगार आणि याचबरोबर ज्या सामाजिक संस्था संघटना आहेत यांच्या पाठीमागे सुद्धा जे लोक काम करणारे त्यांचे घटक आहेत ते सर्व या संपामध्ये सहभागी होतील आणि हा संप यशस्वी करून लोक जनतेला बरोबर घेऊन आम्ही सरकारला हे दोन्ही विधेयक मागे घेण्यास भाग पाडू आणि सर्वांना सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीनं महागाईतून मुक्तता मिळण्याच्या दृष्टीनं सरकारला पावले उचलायला भाग पाडू असं या निवेदनाद्वारे मी आपल्याला व्यक्त करतो. यानंतर आमच्या MSCBचे आमचे सन्माननीय वाबळे साहेब या ठिकाणी बोलतो. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र राज्य विद्युत अधिकारी अभियंते कर्मचारी यांच्या वतीनं 9 जुलै 2025 रोजी संप आयोजित केला आणि संप करीत आहे. मुळात हा संप देशव्यापी संप आहे. जसं आता कदम साहेबांनी सांगितलं, देशामधील सर्व कामगार संघटनांच्या देश पातळीवर काम करतात. त्या सगळ्या संघटनांच्या वतीने आम्ही सुद्धा वीज क्षेत्रामध्ये काम करणार 27 लाख देशातील वीज कर्मचारी अधिकारी अभियंते आउटसोर्स बांधव आम्ही या संपात उतरणार आहोत. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही प्रमुख ज्या राज्यातील 6 संघटना राज्यामध्ये काम करतात या 6 संघटनांचे 86,000 अधिकारी अभियंते कर्मचारी आम्ही या संपामध्ये उतरत आहोत. या संपामध्ये जसं आता सन्माननीय सहकार्यांनी सांगितलं की केंद्र शासनाने जसं इतर क्षेत्रामध्ये खासगीकरणाचं धोरण अवलंबलेलं आहे त्याच पद्धतीचं धोरण वीज क्षेत्रामध्ये अवलंबलेलं आहे. अन्न वस्त्र निवारा जशी सर्वसामान्य गोरगरिबांची मूलभूत गरज आहे ती गरजच आज संपवण्याचा केंद्र शासनाने राज्य शासनाचा माणूस आहे. 4 जानेवारी 2023 रोजी तत्कालीन ऊर्जा मंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस ऊर्जा मंत्री होते. समांतर वीज परवाना व अदानी अंबानी सारख्या मोठ्या सारख्या टाटासारख्या लोकांना देण्याच्या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळेस आम्ही राज्यभर आंदोलन करून त्यांनी तो संप मागे घेण्याची प्रमुख संघटनांना विनंती केली. त्यानुसार आम्ही संप मागे घेतला आणि त्यांनी तसं लेखी स्वरूपात घेऊन दिलं की वीज निर्मिती वीज क्षेत्रातील महावितरण महानिर्मिती महापालिका तिन्ही कंपन्यांचं खासगीकरण करणार नाही किंवा समांतर वीज परवाना देणार नाही. उलट करोडो रुपयाचा निधी या 3 कंपन्यांच्या सक्षमीकरणासाठी देणार. परंतु आज महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे महावितरण कंपनीकडे म्हणजे आयोगाकडे अदानी आणि अंबानी टोळांच्या विविध क्षेत्रातील खासगी भांडवलदारांनी वीज परवान्यासाठी परवाना मागितलेला आहे. त्याच्यात MERC कडे 22 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. एकंदरीतच ही सगळी परिस्थिती पाहता केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं ज्या पद्धतीचं खासगीकरणाचं इतर क्षेत्रात धोरण होतं तसं जे वीज ही अत्यावश्यक सेवा म्हणणारी गोष्ट आहे. सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना आवश्यक बाब आहे. परंतु ही जी सगळी परिस्थिती आहे की केंद्र शासनाने राज्य शासनाने सर्वसामान्यांवरती लादलेली आहे आणि सर्वसामान्य लोकांची परिस्थिती खूप अत्यंत बिकट होणार आहे. मुळात महत्वाचा विषय म्हणजे ह्या वीज कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी अभियंते किंवा शासनाचा असणारा वीज उद्योग याच्यामध्ये कुठलाही नफा कमावण्याची कुठली बाजू नसताना सुद्धा
हा फक्त इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याच्यावरती खर्च होणार एवढ्याच पद्धतीचा त्याच्यावरचा सोर्स असतो. परंतु जेव्हा या क्षेत्रामध्ये खासगी भांडवलदार जेव्हा याच्यामध्ये प्रवेश करणार आहे, निश्चितच ते नफा होईल आणि सर्वसामान्य जनतेतील होणार आहे हे सर्वसामान्य अगदी साध्या व्यक्तीला सुद्धा समजेल. आणि अशाच पद्धतीनं अनेक उपक्रम आमच्या महावितरण महानगरपालिकेमध्ये राबवले, जसे की 329 उपकेंद्राचे आहेत ते खासगी भांडवलदारांना देण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या निवेदनात टाकलेले आहे. आमच्या पेन्शनच्या संदर्भामध्ये आमच्या 20 कर्मचाऱ्यांना एवढी झोपण्याचं काम आम्ही करत असतो. जसं कोविडच्या कालखंडामध्ये आम्ही सर्व आमच्या 20 कर्मचारी रात्रदिवस काम करून कुठल्याही आपल्या ग्राहकाला घराच्या बाहेर पडू न देता चांगल्या पद्धतीची सुविधा दिली. अशा पद्धतीचं आम्ही सर्व चांगल्या पद्धतीचं काम करत असताना सुद्धा ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये आज लाखो कर्मचारी 47 लाख कर्मचारी देशामध्ये जे आहेत आज देशवडीला लावण्याचं काम हे केंद्र शासन करत आहे. आणि त्याच पद्धतीने या क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची पेन्शन लागू नाही असे अनेक प्रश्न उत्तराधिक आहेत. त्यामुळे मी एवढंच या निमित्तानं म्हणतो की जो आम्ही 20 कर्मचारी अधिकारी अभियंते देश पातळीमध्ये राज्य पातळीवर संप करण्याचा निर्णय घेतलेला आहे, महाराष्ट्रामध्ये तर प्रमुख संघटना असल्यामुळे 100% संप यशस्वी होणार आहे. कारण आमच्यासोबत आउटसोर्सिंग बांधव सुद्धा समाविष्ट आहेत. एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. किरणताई मोरे. मी इथे सरकारी योजनांमध्ये काम करणाऱ्या विशेष करून ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांना योजना कर्मचारी म्हटलं जातं. अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, शालेय पोषण आहार कामगार असतील आणि त्याचबरोबर इतर असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे जे कामगार आहेत, बांधकाम मजूर असतील, घरेलू कामगार असतील, ज्याला आपण किरकोळ कॅज्युअल लेबर म्हणतो असे असतील, त्या सगळ्यांच्या वतीने इथे सांगायला आलेली आहे की हा संप एका पातळीवर औद्योगिक आणि संघटित क्षेत्रातल्या कामगारांचा जरी असला तरी त्याच्याच बरोबर ह्या देशातले तमाम आणि प्रामुख्याने 90-95% असलेले असंघटित कामगार स्त्री पुरुष आहेत, कष्टकरी आहेत, ते देखील ह्या संपामध्ये उतरणार. आणि त्याचं कारण असं की ह्या ज्या 4 श्रमसंहिता आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना कोणतेही संरक्षण दिलेलं नाही. आमची सातत्याने मागणी आतापर्यंत अशी होती की हे जे 29 कामगार कायदे आहेत भले त्याच्यामध्ये त्रुटी असतील त्यांच्यामध्ये सुधारणा करून असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा देणारे हे वेगवेगळे जे कायदे आहेत ते लागू झाले पाहिजे. परंतु तसं न करता आज अशी परिस्थिती आहे की आहेत ते कामगार कायदे मोडीत निघाल्यामुळे असंघटित क्षेत्रातला कामगार जो आहे हा पूर्णतः वाऱ्यावर ह्या सरकारने सोडलेला आहे. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की या श्रमसंहिता रद्द करा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला कामगार कायदे जे अस्तित्वात होते, जे ऐतिहासिक दृष्ट्या इथल्या देशातल्या कामगार वर्गाने लढून मिळवलेले आहेत, ते प्रस्थापित करून ह्या सगळ्या असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना त्यांचं संरक्षण द्या ही मागणी घेऊन आम्ही आतापर्यंत प्रचार केलेला आहे. मी फक्त एक उदाहरण देते की आज पुणे शहरामध्ये जवळजवळ 900 आशा कर्मचारी पुणे मनपाच्या क्षेत्रामध्ये वस्ती पातळीवर सरकारचे आरोग्य कार्यक्रम घेऊन काम करतात. कोविड काळामध्ये त्यांना फार गौरवलं गेलं. आज अशी परिस्थिती आहे की राज्य सरकारचं एप्रिल पासून त्यांना पेमेंट देखील मिळालेलं नाहीये आणि त्यांना कुठे दाद मागायची, कारण त्या कामगारच नाहीत अशा पद्धतीचा पवित्रा सरकार घेत. त्यामुळे अशा पद्धतीचे असंख्य कामगार स्त्री पुरुष आज या देशामध्ये आहेत, ते देखील ह्या संपामध्ये 100% उतरणार आहेत असं आम्ही सांगायला आलो. धन्यवाद. LICचे तिवारी सर. मी चंद्रकांत तिवारी, मी अखिल भारतीय विमा कामगार संघटना प्रधान प्रतिनिधी आहे. देशभरातील आयुर्विमा विमा आणि सर्वसाधारण विमा यातले सर्व कर्मचारी जे आहेत ते संपावर राहतील आणि या मागण्या आहेत त्या व्यतिरिक्त जे खाजगीकरणाचं पाऊल सरकार वारंवार उचलत आहे
आता विमा क्षेत्रामध्ये 100% FDI आणण्याचा त्यांचा घाट घातलेला आहे, जे की काही म्हणजे उचित नाहीये आणि त्याला कुठलाही आधार नाही. आणि आपल्याकडच्या सर्व देशी कंपन्या अतिशय उत्तम रीतीने काम करत आहेत. उलट परदेशी ज्या कंपन्या आहेत त्यांचं रेकॉर्ड त्यांच्या देशातही वाईट आहे आणि आपल्या देशात खूपच वाईट आहे. त्या पद्धतीने किंवा यांचे क्लेम्स आहेत ते नाकारले जात आहेत आणि लोकांना हॅरेस केलं जाते आणि त्याच्यावर सामान्य जनतेला कुठलंही संरक्षण दिलं जात नाही. त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक विमा उद्योग जो आहे तो टिकला पाहिजे आणि तो वाढला पाहिजे आणि त्यासाठी ते खाजगी भांडवलदारांच्या ताब्यात देऊ नये. आणि ह्या सगळ्यांच्या मागणी त्यांनी केलेली आहे की कामगारच संपवायचा, तर म्हणून त्यांनी श्रमसंहिता आणि काय आणण्याचा त्यांचा घाट आहे, त्यालाही आमचा पूर्ण विरोध आहे. आणि ह्या संपात देशभरात आयुर्विमा विमा आणि सर्वसाधारण सर्व कर्मचारी संपात सहभागी असतील. आयटक देशव्यापी कामगार संघटनेचे जगताप साहेब. नमस्कार पत्रकार मित्रांनो, आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे 9 जुलैचा संप केंद्र सरकारने जो काही सिव्हिल लेबर कोड आणलेला आहे सर्व कामगार संघटनांचा, तर त्याच्या विरोधात आणि जनसुरक्षा कायदा जो महाराष्ट्र राज्य सरकार आणू इच्छित आहे तर त्याच्या विरोधात हा संप करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्यानंतर सगळ्या कामगार संघटनेने सगळ्या कामगारांनी अत्यंत कसोशीने लढा देऊन वेळप्रसंगी अत्यंत कठोर संघर्ष करून जे आपले सामाजिक सुरक्षा आर्थिक सुरक्षेसाठी जे कायदे करून घेतले होते, जे न्याय मिळवून देण्यासाठी जे कायदे करून घेतले होते, ते सर्व जवळजवळ 44 कायदे की केंद्र सरकारने त्या झटक्यामध्ये 4 सिंपलच्या नावाखाली श्रमसंहिता आणून ते संपुष्टात आणणार. त्यात किमान वेतनाचा कायदा असेल, 8 तासापर्यंत जास्त काम करायचे, ड्युटीची वेळ असेल, प्रायव्हेट फंडचे असेल, ग्रॅच्युटीचे असेल, असे असंख्य सामाजिक सुरक्षा आर्थिक कायदे ह्या कायद्या लेबर कोडच्या माध्यमातून आता संपुष्टात येणार आहे. आणि याच्या उलट याच्या विरुद्ध जर आवाज उठवला, एखाद्या हक्काच्या मागणीसाठी जर संप केला तर त्याची परिणती त्या 8 दिवसाची शिक्षा किंवा मोठ्या प्रमाणात दंड अशा प्रकारच्या कायद्यामध्ये तरतुदी म्हणजे एक प्रकारे कामगारांना नुसतं देशोधडीला लावायचं काम करत नाहीये, तर पुन्हा एकदा गुलामगिरीच्या खाईत तोडण्याचं काम हे केंद्र सरकार करत आहे. आणि त्याचबरोबर संघटित क्षेत्रामध्ये एक पोराड चालवत असताना असंघटित क्षेत्रात जसे आशा कर्मचारी असतील, अंगणवाडी कर्मचारी असतील, घरकाम महिला असतील, बांधकाम मजूर असतील, त्या सगळ्यांना कुठल्या प्रकारची आर्थिक सुरक्षितता आज नाहीये, कुठल्या प्रकारची आज सामाजिक सुरक्षितता नाहीये, त्यांचा विचार कुठल्या पद्धतीने केला जात नाहीये. फक्त दडपण्याचं काम या माध्यमातून केलं जात आहे. एकीकडे कामगार कायद्यांचा श्रमसंहिता आणून एक प्रकारे कामगारांना वेठीस जाण्याचं काम केलं जात आहे आणि त्याच्या विरुद्ध संपाच्या माध्यमातून असेल, चळवळीच्या माध्यमातून असेल, आंदोलनाच्या माध्यमातून असेल, त्यांनी रस्त्यावर येऊ नये आणि त्याच्या विरुद्ध शासनाच्या विरुद्ध आपला आवाज उठवू नये, आपल्या हक्काची मागणी करू नये म्हणून जनसुरक्षा कायद्यासारखी मागणी हे राज्य सरकारने आणत आहे. या दोन्ही कायद्याचा निषेध करून या दोन्ही कायदे रद्द होईपर्यंत कामगार असतील, शेतकरी असतील, सगळे श्रमिक असतील, सगळे असंघटित क्षेत्रातले कामगार असतील, हे सर्व सातत्याने लढा देत राहतील आणि कायदे मागे घेण्यासाठी प्रयत्न करतील. आणि त्यासाठी आयटकच्या संघटनेत जसे आपले MSME संघटना आहे, बँक कर्मचारी आहे, बाकी विविध क्षेत्रात विविध घटकात काम करणारे सगळे कामगार या संपात पूर्ण ताकदीने सहभागी होतील. आणि पत्रकार म्हणून तुम्हाला आमची विनंती अशी असेल की तुम्ही जे केले प्रकारचे श्रमिक आहात, या कायद्याची कुराड तुमच्यावरती पण चालणार आहे, तर तुम्ही ह्या गोष्टीला थोडासा प्रतिसाद द्यावा ही विनंती करून थांबतो. धन्यवाद.